खिडकी खोलीची. मुंबईचा तो भाग, परडवडाळा सीमेवरचा, जिथे जुनी नवीन इमारती एकमेकांना खेटून उभ्या आहेत. रेल्वे ट्रॅकच्या बाजूने धावणाऱ्या लोकलच्या आवाजात दिवस सुरू होतो आणि संपतो. राजेश कुलकर्णी, वय 42, एका मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर मॅनेजर आहे. सकाळी 8 ते रात्री 9 असा दिनक्रम आहे. घरात पत्नी प्रिया, 2 मुले, मुलगी रिया आणि मुलगा आरव आहे. त्याचे आई वडील 12व्या मजल्यावर राहतात. 2 BHK, बाल्कनी छोटी आणि समोरच एक जुनी 7 मंजिली इमारत आहे. तिच्या 3ऱ्या मजल्यावर कोपऱ्यातील खोलीची खिडकी, जिथे दररोज सकाळी 6 ते 8 पर्यंत एक म्हातारा माणूस दिसतो. तो माणूस हरिशंकर जोशी, वय 78 वर्षे होती. पूर्वी रेल्वेत गार्ड होते. त्यांना पेन्शन मिळायचं. पत्नी विमला 12 वर्षापूर्वी गेल्या. त्यांचा मुलगा संजय अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सून आणि 2 नातवंडे आहेत. ते वर्षातून एकदा यायचे. कधी कधी व्हिडिओ कॉल करायचे. हरिशंकरची खोली साधी होती. लाकडी टेबल, जुनाट सोफा, एक खुर्ची आणि ती खिडकी. खिडकीतून समुद्र नाही दिसत, फक्त इमारतींची रांग आणि त्यातून रेल्वे ट्रॅक दिसतो. पण हरिशंकरला तिथून आकाश दिसायचं. ढगांचे रंग, कधी पडणारा पाऊस. ते चहा घेऊन खुर्चीवर बसायचे. 1 कप, 2 तुकडे खारी बिस्किट आणि तासनतास तसेच निवांत बसायचे. राजेशला ही बाब कधीतरी लक्षात येणार होती. पहिल्यांदा जेव्हा ऑफिसमधून घरी येताना ट्रेनमध्ये गर्दी होती. राजेशचं डोके दुखत होते. ऑफिसचा फोन, प्रियाचा मेसेज, रात्री उशीर होणार का? मुले ट्युशनला गेली आहेत. आई बाबा टीव्ही पाहत आहेत. घरात सगळे होते, पण राजेशला वाटायचं मी एकटा आहे. बाल्कनीत उभा राहून सिगरेट ओढताना. तो ओढत नव्हता, फक्त हातात धरून उभा राहायचा. त्याची नजर त्या खिडकीवर पडली. एक म्हातारा बसलेला, एकटाच. राजेशला वाटलं, हा माणूस तरी काय करतो? फक्त बसून राहतो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा, तिसऱ्या दिवशी पुन्हा. हळूहळू ही सवय झाली. राजेश घरी येऊन थेट बाल्कनीत उभा राहायचा, चहा घेत आणि त्या खिडकीकडे पाहत राहायचा. एक दिवस पाऊस पडला, खूप जोराचा. राजेश बाल्कनीत उभा होता. छत्री नाही, भिजत होता. तेव्हा हरिशंकरने खिडकी उघडली. हात हलवला. राजेशला वाटलं, मला बोलवतोय का? पण नाही. हरिशंकर फक्त हसला आणि खिडकी बंद केली. राजेशला लाज वाटली. मी काय करतोय हे? पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच. दिवस जात होते. राजेशच्या आयुष्यात काही बदल होत नव्हता. ऑफिस, मीटिंग, डेडलाईन्स, घरातल्या जबाबदाऱ्या. प्रिया म्हणायची, तू आजकाल जास्त बोलत नाहीस. मुले म्हणायची, पप्पा तुम्ही नेहमी फोनवर असता. आई म्हणायची, कधीतरी आमच्याशी बोल. वडील म्हणायचे, मी तर फक्त आता बसून राहतो. राजेशला सगळं ऐकूनही काही बोलता येत नव्हतं, कारण त्यालाही कळत नव्हतं त्याला नेमकं काय हवंय. एक संध्याकाळी राजेश बाल्कनीत उभा होता आणि हरिशंकर खिडकीत. आज हरिशंकरने हात हलवला. राजेशनेही हात हलवला. दोघे हसले. राजेशला वाटलं की काय आहे, पण मनात काहीतरी हलकं झालं. दुसऱ्या दिवशी राजेशने ठरवलं जाऊन भेटायचं. तो इमारतीत गेला. 3ऱ्या मजल्यावर. दरवाजा जवळ नॉक केली. हरिशंकरने दरवाजा उघडला. कोण? मी राजेश. समोरच्या इमारतीत राहतो. तुम्ही नेहमी बाल्कनीत दिसता. हरिशंकर हसला. ये ना, आत ये. खोली छोटी पण स्वच्छ होती. भिंतीवर जुनी फोटो, विमलाबाई सोबतचा, संजय सोबत, नातवंडासोबतचा. हरिशंकरने चहा बनवला. दोघे बसले. तू रोज पाहत होतास ना मला? हरिशंकरने विचारलं. हो, आणि तुम्ही मला पाहत होता ना? हो. तुझी बाल्कनी दिसते इथनं. तू उभा राहतोस. कधी सिगरेट घेऊन, कधी फक्त उभा. मी म्हणायचो, हा माणूस तरी कोण आहे? पण तुझ्या चेहऱ्यावर
काहीतरी दिसायचं. त्रास. राजेश गप्प बसला. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावरचा त्रास पाहिला होता. मी एकटा आहे असं वाटतं. घरात सगळे आहेत. पण तरी हरिशंकरने डोकं हलवलं. एकटेपणा हा आजार नाही रे, सवय आहे. मी 12 वर्षापासून एकटा आहे. पण आता सवय झाली. कधी कधी वाईट वाटतं, पण मी स्वतःला सांगतो, तुझ्याकडे आकाश आहे, चहा आहे आणि समोर एक माणूस उभा आहे, जो तुझ्याकडे पाहतोय. तेव्हा पुरतं. राजेशचे डोळे पाणावले. मला कळत नाही काय करावं. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या सगळं चालू आहे, पण मी कुठे नाही. सगळ्यांना असंच वाटतं. तुझ्या वयात तर विशेष. तू मध्ये आहेस. मुलं लहान नाहीत, पण मोठीही नाहीत. आई वडील वृद्ध आहेत. पत्नीही आपल्या जगात व्यस्त आहे. तू फक्त धावतोस. पण धावताना विसरतोस स्वतःला जपायचं. त्या दिवसापासून दोघांची भेट सुरू झाली. आठवड्यातून 2-3 वेळा भेटायचे. राजेश संध्याकाळी 6:30ला यायचा. हरिशंकर चहा ठेवायचे. दोघे बोलायचे. हरिशंकर सांगायचे रेल्वेतले दिवस. लोकांना कसं हसवायचं, कसं रडवायचं. विमलाताई सोबतचा प्रवास. संजय लहान असताना कसा रडायचा. राजेश सांगायचा ऑफिसचा ताण, प्रियाशी भांडण, मुलांचे प्रश्न, आई वडिलांची तब्येत. एक दिवस हरिशंकर म्हणाला, माझी एक विनंती आहे. सांगा. तुझ्या घरी घेऊन चल मला. एकदा तरी. मी तुझ्या आई वडिलांना भेटेन. तुझ्या मुलांना भेटेन. मी एकटा आहे. तुझ्या घरात मी तुझा मित्र म्हणून येऊ शकतो का? राजेश घाबरला. पण ते कसं? का नाही? मी काही परका नाही. तुझा शेजारी आहे मी. आणि शेजारी म्हणजे कुटुंब. राजेशने होकार दिला. दुसऱ्या आठवड्यात हरिशंकर आला. राजेशच्या घरी. प्रिया आश्चर्यचकित झाली. मुले उत्सुक होती. आई वडील हसले. हरिशंकरने सगळ्यांना हसवलं. जुनी गाणी गायली. मुलांनी फोनवर रेकॉर्ड केला. संध्याकाळी चहा पोहे बोलणी झाल्या. हरिशंकर गेला तेव्हा प्रिया म्हणाली, किती छान माणूस आहे. तू कधी सांगितलंच नाही. राजेश मनात विचार करत होता. मी स्वतःलाच सांगितलं नव्हतं. हळूहळू बदल झाला. राजेश ऑफिस नंतर थेट घरी येऊ लागला. बाल्कनीत कमी उभा राहू लागला. हरिशंकरला रोज भेटायचा. कधी प्रिया जेवण घेऊन जायची. कधी मुले हरिशंकरकडे जाऊन गेम खेळायची. प्रिया म्हणायची, आजोबा तुम्ही अमेरिकेत कधी गेलात? हरिशंकर हसायचा, मी नाही गेलो, पण माझं मन तिथे आहे. अचानक एक दिवस हरिशंकरची तब्येत बिघडली. फुफ्फुसात इन्फेक्शन झालं होतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा राजेश रोज त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जायचा. प्रिया औषध आणायची. मुले सुद्धा भेटायला यायची. संजयला फोन केला तेव्हा संजय आला. 3 दिवस राहिला. हरिशंकर म्हणाले, संजय तू आलास बरं वाटलं. आता तू राहशील ना मी बरा होईपर्यंत? संजय रडला. बाबा मी काही हरकत नाही. जा तू. मी पाहिल माझं काय ते. तू तुझं आयुष्य जग. काही दिवसांनी हरिशंकर बरे झाले, पण कमजोर होते. आता ते खिडकीत कमी दिसायचे. राजेश रोज त्यांना भेटायला जायचा. दोघे बसून गप्पा मारायचे. कधी फक्त शांत बसून राहायचे. एका संध्याकाळी हरिशंकर म्हणाला, राजेश मी आता खूप थकतो, पण आनंद आहे तुझ्यामुळे. राजेश म्हणाला, तुमच्यामुळे मी जगतोय. हरिशंकर हसला. खिडकीतून पाहिलं तर सगळं दूर वाटतं, पण जवळ आलो तर सगळं जवळ येतं. तू माझ्या खिडकीत आलास, मी तुझ्या बाल्कनीत. त्या रात्री हरिशंकर शांत झोपले. सकाळी गेले ते नेहमीसाठी. शांतपणे. संजय आला. अंतिम संस्कार पूर्ण झाले. राजेशने सगळं केलं, जणू स्वतःचा बाप गेला असावा. हरिशंकरच्या अखेरच्या वेळेस राजेशने त्यांची खूप मदत केली. आज राजेश बाल्कनीत उभा राहतो. त्या खिडकीकडे पाहतो. खोली रिकामी, पण राजेशला वाटतं हरिशंकर अजून तिथे आहेत, चहा घेऊन, हसत. राजेश आता जगतो. एकटेपणा संपत नाही, पण त्याला साथ मिळते. एक खिडकी, एक बाल्कनी आणि 2 माणसं.
जोपर्यंत कुणीतरी पाहत राहतं तोपर्यंत एकटेपणा पूर्ण होत नाही.